श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी समर्थांची नियमित सेवा करता तर या 3 गोष्टी लक्षात ठेवा. स्वामी पूजेचे पुण्यफळ हे तुम्हाला नक्की मिळेल. स्वामींची कृपा तुमच्यावर होईल. तर कुठले नियम आहेत, त्या कुठल्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊयात. स्वामी सेवा करताना नेमका कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं तरी एक प्रकारचे मनात विश्वास निर्माण होतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे. स्वामींवरील श्रद्धा, स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी जे भक्त आहेत, भाविक आहेत, स्वामींची नियमितपणे सेवा, उपासना, नामस्मरण, पूजा करत असतात. अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत. परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी ज्या आहेत त्या अवश्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या गोष्टी आपण अंमलात आणल्या पाहिजेत. आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते. त्याचा अनुभव देखील येत असतो. अशी अनेकदा आपण नियमित सेवा, उपासना, नामस्मरण करत असतो तरी त्याचे फळ मिळते की नाही याबाबत मनात शंका निर्माण होते. गोष्टी सकारात्मक घडत नाही असे वाटू लागते. अशा गोष्टी सातत्याने नेहमी घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते. मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा. असा बघा, आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करायचं आहे. तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी. त्याचबरोबर नेमकं काय करावं तर बघा, स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी. अगदी साधी, यथाशक्ती, यथाभक्ती, ज्याप्रमाणे जशी सेवा होईल ती करायची आहे. त्याचबरोबर स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी. धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर काहीच हरकत नाही. तर तुम्ही तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी केली तरी काय चालणार आहे. त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी. एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकू नये. त्याचप्रमाणे त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडं फोटो असेल तर तो समोर ठेवावा. देवासमोर दिवा लावावा. स्वामींना दिवा दाखवावा. त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी. शक्य असेल तर गोडाचं काही नैवेद्य असेल तर तो देखील दाखवावा. अगदीच तुम्ही साखर जरी ठेवली तरी चालणार आहे. अगदी दूध किंवा साखर ठेवलं तरी चालू शकतं. यानंतर स्वामींची मानस पूजा करावी. तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे. याचे 21 अध्याय आहेत. तर बघा, दररोज क्रमशः 3 अध्यायाचं पठण तुम्ही केलं तर अतिशय उत्तम. 3 रोज 3 अशा अध्याय करायचे आहे. म्हणजेच 21 दिवसात, 7 दिवसात तुमचे 21 अध्याय हे कंप्लीट होणार आहेत. तर ही 7 दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकतं. पुन्हा पहिल्या अध्यायापासून याला सुरुवात करायची आहे. असे तुम्हाला नियमित दररोज 3 अध्याय पठण करायचे आहे. यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा. अत्यंत प्रभावशाली हा तारक मंत्र आपल्या भक्तांसाठी स्वामींचं एक वचनच आहे. तसेच किमान 1 माळ तरी, शक्य असल्यास 11 माळी, पण किमान 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अवश्य करावा. एकापेक्षा अधिक जर माळा जप झाला तर अतिशय उत्तम. परंतु यथाशक्ती जप, नामस्मरण करावं. शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा तुम्ही सुरू ठेवावी.
त्याचबरोबर शक्यतो ही सेवेत बघा, ही जी काय आपण सेवा करत असतो त्याच्यात अखंडपणे करावी, त्याच्यात खंड पडू देऊ नये. परंतु काही कारणास्तव, काही ना काही कारणाने जर सेवेत खंड पडला तरी काहीच हरकत नाही. पुन्हा स्वामी समर्थांची अगदी मनापासून माफी मागायची आहे, क्षमा याचना करायची आहे आणि तसंच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर तुमचा दृढ विश्वास असायला हवा. ही सेवा करताना मनात निशंक मनाने करावी, कोणताही किंतु मनात ठेवू नये. अगदी मनापासून त्यांना शरण जायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे, सेवा करायची आहे. अनुभव आल्याशिवाय राहत नाही. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.